गुड मॉर्निंग गायज. तर हा आजचा आपला खूप खास होणार आहे. याच्यामध्ये खूप मोठं सरप्राईज लपलेलं आहे. तर ते तुम्हाला नक्कीच या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. काय आहे सरप्राईज आणि खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत. तर चला, पहिला मी रेल्वे स्थानकावरती जाऊन तिकीट काढली, कारण विना तिकीटचा प्रवास करणं हे गुन्हा आहे. तर मी कायम तिकीट काढूनच कुठे जरी गेलो तर प्रवास करतो. तर मी तिकीट काढून तिकीटचे पैसे पे केले. पैसे पे करून तिकीट घेतली. त्या पद्धतीने नंतर मी प्लॅटफॉर्मवरती आलो. मला माझ्यासोबत जावेद आणि विनितोष आहे. विनितोष तिकडेच मालाडमध्ये भेटणार आहे आणि जावेद फायनली घाटकोपरला भेटायला येणार आहे. तर चला, आपण ट्रेनमधून आपल्याला मुंबईच्या लाईफलाईन शिवाय पर्याय नाही, त्यामुळे मुंबईच्या लाईफलाईनमधूनच प्रवास करायचा आहे. कारण फास्टेस्ट जर पोचायचं असेल तर मुंबईची लाईफलाईनच. तर अशा पद्धतीने धावता प्रवास माझा चालू झालेला आहे. आणि त्याच पद्धतीने लोकांच्या आयुष्यात चढ उतार येतात, पण खचायचं नसतं हे पहिल्यापासून मी सांगतो. वाईट परिस्थितीला सामोरे जाणं हे अत्यंत गरजेचं असते. त्याच्यातून जो वर गेला तो पोचला. तर फायनली स्टेशनवरती पोचल्यानंतर हे काय, अक्षरशः म्युझिक लागला असं मला पहिला वाटलं, पण प्रथमतः मी बघितलं, मला विश्वास नाही बसला. यार, माणसाकडे कला असते पण त्या कलेला वाव नाही मिळत. तर खूप छान प्रकारे वाजवतोय हा. तर तुम्ही ऐकाच. भाई, पैशासाठी बापरे बाप. फायनली मेट्रोची तिकीट काढून फायनल जावेद घाटकोपर मेट्रो लाईन्सवरती आलेला आहे. तर 2 तास मला वेटिंग थांबवलं त्यानं. तर हसत आलाय, पण माझा हाल खूप बेकार झालेला आहे. तर ॲक्सिलेटरवरून मी मेट्रो प्लॅटफॉर्मवरती निघालेलो आहे. तिकीट तर ऑलरेडी काढलेले आहे. तिकीट स्कॅन करूनच तुम्हाला तो दरवाजा असा उघडतो आणि त्यातूनच तुम्ही एंटर करू शकता. तर एलिव्हेटरवरून मी प्लॅटफॉर्मवरती निघालो. खूप गर्दी आहे. बघूयात आरामदायी प्रवास होतोय का अंधेरीला जायचा, कारण अंधेरीतून परत मालाडला लोकल पकडायचे आहे. तर सर्व प्रवासी लाईनमध्ये उभा आहेत, कारण लोकलसारखं नसते गर्दी, खेचाखेची नसते. तर लाईनप्रमाणे असल्यामुळं धक्काबुक्की होत नाही. तर गर्दी तर खूप आहे. जागा तर मिळणार आहे, पण बसायला जागा नाही, कारण पोचायला 20 ते 30 मिनिट लागतात. बसण्यासाठी सर्व सीट्स फुल झालेलं आहे. तर बोललं चला, आता उभा राहण्याशिवाय पर्याय नाही. तर आम्हीही असा प्रवास करत चाललेलो आहे. आमच्यासोबत एक डॉगी पण प्रवास करतोय, त्याचं तोंड बांधलेलं आहे. तर चला, आपण अंधेरीला निघालेलो आहे. तर खूप छान असं गोष्टी आहेत, मी सांगतोच नंतर. तर जावेदबाईनं खूप लेट केला आहे, पण जाऊ देत. फायनली आपण अंधेरी मेट्रो लाईन्सवरती आलेलो आहे. तिथून मला लोकलला जायचं आहे. तर आम्ही लोकलसाठी लोकल प्लॅटफॉर्मसाठी निघालेलो आहे, कारण तिथून आपल्याला विरार फास्ट पकडायची आहे. कारण आपल्याला मालाडला पोचून तिथून रिक्षा करून जायचं आहे. कुठं जायचं आहे मी पुढे सांगतोच. खूप छान असा प्रवास आमचा लोकलमध्ये चाललेला आहे दोघांचा. तर विनितोष पण येणार आहे, पण तो लेट येणार आहे. तर आपण चाललेलो आहे एका मोठ्या सेटवरती. याड लागलं प्रेमाचं या सेटवरती निघालेलो आहे, कारण त्या सेटवरती मला तिथल्या कार्यकारी निर्मात्यांनी बोलवलेलं आहे. बघूयात काय रोल असेल तर सांगतील. फायनली आपण आपल्या विशाल निकमच्या सेटवरती निघालेलो आहे. तर रिक्षातून प्रवास करतोय. ट्रॅफिक लागलं की डोकं फिरतं यार. ट्रॅफिक मुंबईचं कधीही संपणार नाही, कारण गाड्या आणि पॉप्युलेशन खूप वाढलेलं आहे. त्याच पद्धतीने कधी ट्रॅफिक संपते असं झालं यार. गरमी एवढी आहे की खूप गरमी आहे. तर 39 टेम्परेचर, पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. तर आम्ही रिक्षातून असा पुढे प्रवास करतोय. ॲक्च्युली आपल्याला कॉल टाईम आलेला आहे 7 वाजताचा रात्रीचा. त्यामुळं आता 2-3 तास काय करायचं, तर आम्ही प्लॅन केला की इथं जवळच मर्वे बीच आहे आणि मनोरी धक्का पण आहे. तर चला बोललो, तिथं रिक्षावाल्यांनी सांगितलं तुम्ही तिथं टाईम एक्सपेंड करा, परत रिटर्न येऊन येणं
जमणार नाही. तर फायनली आम्ही मर्वे बीचला पोचलेलो आहे. कारण 2 तास घालवायचे कसे, तर बघूयात कशा प्रकारे 2 तास आपले जातात. काय काय आपल्याला तिथं बीचवरती एन्जॉय करता येतोय, काय काय बघायला भेटतंय. मुंबईच्या आम्ही लास्टच्या किनाऱ्यावरती आलेलो आहे. कारण तिथून एक छोटासा आयलँड आहे मनोरी धक्का म्हणून. तिथं पण लोक राहतात. चारी बाजूने पाणी आहे आणि त्याच्यामध्ये त्या आयलँड आहे. तर आम्ही बीचच्या दिशेने, भविष्याचा आनंद काय असतो तो रिक्षातून एकदा प्रवास करून बघा. असं बीचवर जायचं म्हणलं की अक्षरशः मन खुलून उठतं. कारण यार आयुष्यात फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे. माइंडचा स्ट्रेस जर घालवायचा असेल तर आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे. लोक आपल्यासाठी कमी आणि दुसऱ्यासाठी काही लोक जगतात. तर माझं सांगणं असं आहे की आपल्यासाठी पण थोडासा टाईम काढा. तर फायनली आम्ही बीचवरती पोचलेलो आहे. बीचचा नजारा तुम्ही बघू शकताय. काही बोट्स आणि इथून तो रोड जातो मनोरी धक्क्याला. तर आम्ही पहिला विचार केला, चला पहिल्यांदा बोललो आपण मनोरी धक्क्याला जाऊयात. कारण काय आहे तिकडे बघूयात. रिटर्न आपण इकडे येऊन बीच फिरू शकतो 1 तास. तर 1 तास तिकडे टाईम एक्सपेंड करूया. तर जावेदला बोललो चल. विनितोष बोलला अजून मी निघालेलो नाही, तर घरून त्याला यायला टाईम लागणार आहे. तर बोललो कडून आपण येऊयात. तर आम्ही फेरीवाल्या बोटीच्या साह्याने आम्ही अशा पद्धतीने रोडने निघालेलो आहे. तर खूप छान प्रकारे हा प्रवास आम्ही करतोय. कारण आनंद यापेक्षा काही मोठा नाही. योगायोग आहे की आम्हाला इकडे फिरायला यायला लागलं. कारण आमचा असा काही प्लॅन नव्हता की आम्ही फिरायला जायचं. आमचा प्लॅन होता तिकडं आपल्याला सेटवरती जायचं आहे आणि प्रोडक्शन मॅनेजर्स आणि कार्यकारी निर्माते यांची भेट घ्यायची आहे. तर त्यांचं कॉलशिप 7 वाजताचे होते. हे तुम्ही बघू शकताय. हे बोराई येथील पगोडा म्हणून जे पर्यटन स्थळ आहे, जे तुम्ही नेटवरती सर्च करून पण बघू शकता. खूप मोठ्या प्रकारे आहे. आपल्या गॅलेक्सीमधून खूप लांबपर्यंत झूम करून आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने फेरीवाल्या बोटीमध्ये सर्व प्रवासी, सर्वांच्या बाईक्स निघालेल्या आहेत. कारण इथून तिकडे जाण्यासाठी ब्रिज अवेलेबल नाही. त्या पद्धतीने इथं 2 बोटी येतात, सारख्या जातात. तर खूप प्रवासी यातून प्रवास करत असतात. कारण तिकडं जाण्यासाठी बोटीनेच जावं लागतं. तुमची गाडी असेल, 4 व्हीलर असेल, यातूनच तुम्ही कॅरी करून घेऊन पलीकडे जाऊ शकता. तर अशा पद्धतीने आम्हाला इथून तिकीट तर नाही आहे काढावं लागलं. पुढे असू शकतं तिकीट. तर अशा पद्धतीने त्या टोकाला आम्हाला जायचं आहे. तर बोट निघालेले आहे. बोटीने टर्न घेऊन बोट त्या दिशेला निघालेले आहे. तर खूप छान असं वारं सुटलेलं आहे आणि या वाऱ्यामध्ये समुद्रकिनारी आणि समुद्राचं खाऱ्या वाऱ्याचा सहवास आम्ही घेत आहोत. तर आजच्या या ब्लॉगमध्ये फिरणं असं काही नव्हतं, पण अचानक झालेली गोष्ट आहे. आमचा असा काही प्लॅन नव्हता की अथंग समुद्र आम्हाला बघायला भेटेल आणि या समुद्राचा आम्ही आनंद लुटू शकतो. तर आम्ही किनारा सोडून बरोबर मध्येच आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने बोट वेगाने चाललेले आहे. खूप वजन आहे. तरी पण जरी बोटीमध्ये सेफ्टीज वगैरे अशा लावलेल्या आहेत, जरी काय झालं तर तुम्ही याच्या साह्याने पाण्यात तरंगू शकता. ज्यांना पोहायला येत नाही त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. गाड्या खूप प्रकारचं असं वजन वाहत ही बोट शेवटी दुसऱ्या टोकाला जाऊन पोचली. तिथूनही लोक इकडे येणारे असतात. त्यामुळे पहिला आम्हाला एंट्री करायला चान्स मिळालेला आहे. कारण फायनली आम्ही मनोरी धक्क्यामध्ये पोचलेलो आहोत. मनोरी धक्कामध्ये पोचल्यानंतर साईडलाच एक किनाऱ्यावरती फोटो सेक्शन करण्यासाठी एक पॉईंट आहे. तर त्या पद्धतीने आम्ही तिकडे निघालेलो आहोत. तर जावेदला बोललो चल जरा थोडं फोटोज आणि एक रील्स बनवूयात. तर खूप छान असं वाटतंय. कारण कोकण आणि इथलं वातावरण सेम टू सेम आहे. तर इकडे तुम्ही गावभागात जाण्यासाठी तुम्ही घोडागाडीचा सुद्धा देखील वापर करू शकता. घोडागाडी देखील तिथे असते. रिक्षा असतात. बस पण आहे इकडे. कोणत्या कोणत्या टाईमला येते ते अजून मला माहिती नाही. बट या बाजूला मनोरी धक्क्याला बस आहे. तर त्या पद्धतीने फोटो सेक्शन करण्यासाठी फायनली आपण या पॉईंटला आलेलो आहोत. तिथं खूप साऱ्या बोट्स वगैरे आहेत. तिथून तिकडचं पूर्णपणे सगळं अख्खी मुंबई दिसते. तर मला फोटो सेक्शन करायचा खूप नाद आहे. तर पहिल्यापासूनच फोटो आणि कपडे याचं ॲडिक्शन मला पहिल्यापासून आहेच. तर हे बघू शकताय तुम्ही बोराईमधील पगोडा. तर इथूनही देखील ते
फोटोशूट झाल्यानंतर या छोट्याशा मित्रांना आपण बाय बाय करून आपण रिटर्नसाठी प्रवास करायला चालू केलेला आहे. तर आपण चहा बिस्किटचा आस्वाद करून या पार्टला इथंच स्टॉप करत आहोत, कारण पूर्ण व्हॉइस ओव्हर करणं इतकं सोपं नाही. इथेच या पार्टला स्टॉप करत आहोत. सेकंड पार्टमध्ये स्टार प्रवाहावरील याड लागते प्रेमाचं या सेटवरतील धमाल आणि आपण बीचवरती केलेली मौज मस्ती या सेकंड पार्टमध्ये दाखवणार आहे. तर हा ब्लॉग इथेच थांबूयात. तर आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगच्या पार्टमध्ये. तर नक्कीच मित्रांनो सपोर्ट करा, आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. आणि कसं वाटतं ते कमेंट करून सांगा, कारण आपण या चॅनलवरती नवीनच आहे आणि नवीन नवीन गोष्टी आपण करायला चालू केलेलं आहे. तर सपोर्ट करा. बाय बाय.